प्रभाग क्रमांक 21 मध्ये भाजपचा झंझावात, घरोघरी प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। चारही उमेदवारांच्या प्रचाराला नागरिकांची साथ, विकासाचा निर्धार अधिक मजबूत। नाशिक महापालिकेत भाजपचे 100 पार, प्रभाग 21 ठरतोय निर्णायक। सध्या राज्यभरात 29 महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। या रणधुमाळीत उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या नाशिक महानगरपालिकेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे। नाशिक महापालिकेत 100 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा निर्धार भाजपने केला असून त्या दृष्टीने प्रचाराला चांगलाच वेग आलेला पाहायला मिळतोय। नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 21 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी आज प्रभागातील लवटेनगर, लवटेमळा, ॲलिटरी सेंटर यासह आणखी काही भागातील घरोघरी जाऊन जोरदार प्रचार केला। ॲडव्होकेट मेहरोलिया प्रताप, नितीन खोले, श्वेता भंडारी आणि जयंत जाचक हे चारही उमेदवार भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून प्रचारादरम्यान त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसून आला। या घरभेटीत स्थानिक प्रश्न, विकास कामांची माहिती आणि भविष्यातील विकासाचा आराखडा मांडत उमेदवारांनी थेट मतदारांशी संवाद साधला। यावेळी नागरिकांनीही प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या उमेदवारांना साथ देण्याचा निर्धार व्यक्त केला। नागरिकांच्या प्रतिसादामुळे प्रभाग क्रमांक 21 मध्ये भाजपने प्रचारात आघाडी घेतल्याचं चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे। एकूणच प्रभाग क्रमांक 21 मध्ये भाजपचा बोलबाला सुरू असल्याचं पाहायला मिळत असून नाशिक महापालिकेतील 100 जागांचा भाजपचा निर्धार जवळपास निश्चित होत असल्याचा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जातोय। नमस्कार, मी जयंत जाचक, प्रभाग क्रमांक 21 भारतीय जनता पार्टीकडनं निवडणुकीसाठी उभा आहे। आत्ताच आपल्याला आमच्या अगोदर नगरसेविका असलेल्या कोमल दीदी यांनी जी प्रभागात केलेली विकास कामे त्याबद्दल माहिती दिलीच आहे। यापुढेही काही नवीन जे भूखंड महापालिकेला आत्ताच मिळालेले आहे त्यावर अनेक भरीव कामे करण्याचा आमचा मानस आहे। जसे परिसरातील युवक आहे त्यांना काही क्रीडांगण उपलब्ध करून द्यायची आहे। बऱ्याच समस्या आहेत परंतु जागा उपलब्ध नसल्याने त्या पूर्ण होत नव्हत्या, परंतु आता जस्ट त्या जागा उपलब्ध झालेल्या आहे आणि त्यावर आम्ही कामं करणार आहोत। या अगोदरही दीदीने सांगितल्याप्रमाणे बरेच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून विकासाची कामं झालेली आहे। इथून पुढेही ही विकासगंगा अशीच वाहत राहील आणि प्रभाग हा कसा असावा, आदर्श प्रभाग असावा याचा आम्ही नक्कीच सर्व जनतेला प्रभाग क्रमांक 21 आदर्श प्रभाग म्हणून करून दाखवू आणि सर्वांनी कमळ ही निशाणी बघून येत्या 15 तारखेला संपूर्ण नाशिक शहरात भारतीय जनता पक्ष प्रचंड प्रमाणात निवडून येईल आणि सर्व उमेदवार भारतीय जनता पक्षाचे निवडून द्यावे हे असे आवाहन करतो। धन्यवाद। आजपासून आपण प्रचाराची सुरुवात केली आहे। नेमकं काय आपली भूमिका आहे, काय विकास करणार आहे, आपण खूप कामे केले, काय सांगतो? आज आम्ही प्रचाराची सुरुवात केलेली आहे आणि प्रचाराची सुरुवात करताना खूप जनउत्सव होता आणि त्या प्रचाराच्या वेळेस सगळ्यांची ही पॉझिटिव्ह वाइब्स आम्हाला भेटत होती आणि प्रचार करताना जे प्रभागामध्ये केलेले कामं आहे ते कामांचा लोकांचा प्रतिसाद आम्हाला भेटत आहे। आपल्याला माहिती आहे की आपण बिटको हॉस्पिटलमध्ये ज्या मशीन्स आणलेल्या आहे MRIच्या, त्या कमी दरामध्ये जे 18,000ची MRI स्कॅन होतो तो नेमका 2,500 ते 3,000मध्ये लोकांना अवेलेबल होतो। तसंच HRCT मशीन्स आम्ही आणलेली आहे। जेव्हा जाधव सर कमिशनर होते नाशिक महानगरपालिकेचे त्यावेळेस त्या मशीन्स आणलेल्या आहे। कोविडमध्ये लोकांना खूप त्याचा लाभ घेता आला होता। आज पण MRI मशीन्सचा लोक बाहेर गावाहून पण लाभ घेत आहे। प्रभाग 21चे तर घेताच आहे, परंतु नाशिक शहर त्या बिटको हॉस्पिटलचा उपयोग करून घेत आहे। तसंच बिटको हॉस्पिटलमध्ये 20 इन्क्युबेटर्स, जे नवीन मुलं जन्माला येत होते तेव्हा इन्क्युबेटर्सची खूप कमतरता होती, तर असे इन्क्युबेटर्स आपण अवेलेबल केलेले आहे। त्याच्या सोबत ज्या रक्त आणि लघवीची तपासणी होते ती कमीत कमी 15,000 18,000ची बाहेर होत होती प्रायव्हेटमध्ये, ती आपण मात्र 300 किंवा 400 रुपयामध्ये लोकांना अवेलेबल करून दिलेली आहे आणि याचा उपयोग लोक करून घेत आहे। प्रभागामध्ये आम्ही पाण्याची टाकी केलेली आहे, गार्डन्स केलेले आहे, चांगल्या प्रकारचे रस्ते केलेले आहे, मूलभूत सुविधा आम्ही जी पाहिजे ती केलेली आहे। म्हणून लोकांचा प्रतिसाद आम्हाला खूप चांगला भेटत आहे आणि लोक उत्स्फूर्तेने
बाहेर येत आहे आमच्यासोबत प्रचार करायला. तसंच येत्या 15 तारखेला मी सगळ्यांना आवाहन करते की आपण सगळ्यांनी प्रभाग 21 मध्ये तसेच नाशिक शहरामध्ये सगळ्यांनी बाहेर यावं आणि भारतीय जनता पार्टीला मतदान करावं आणि मतदानाला मत करताना त्याच्यासोबत विकासालाही मत करावं ही मी सगळ्यांना आवाहन करते आणि थांबते. जय हिंद, जय भारत.